हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवूया रोजच्या जेवणातील साधी अशी आलू वांग्याची भाजी। तर त्यासाठी सर्वप्रथम मी वांगे आणि आलूला बारीक कट करून घेतले आहे। आपण इथे घेतले आहे कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। छान प्रकारे या कांद्याला चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघू शकता कांदा हा छान प्रकारे लालसर असा फ्राय झालेला आहे। थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट याला पण आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊ। आलं आणि लसणाची पेस्ट चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे। छान प्रकारे बघू शकता तुम्ही हा फ्राय करून घेतलेला आहे। तर मी यामध्ये टाकत आहे थोडे मसाले, ज्यामध्ये मी घेतला आहे मीठ, थोडा काळा मसाला, थोडं लाल तिखट आणि थोडीशी हळद। मी सांगायची विसरली होती, त्यामध्ये मी थोडंसं टाकलं आहे धने पावडर। हा मसाला फ्राय करून घेऊ। झटपट आणि रोजच्या जेवणामध्ये करण्यासाठी खूप सोपी अशी रेसिपी आहे। कारण या रेसिपीसाठी कोणतं वाटण पण घेतलेलं नाही आणि एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये खूप छान प्रकारे दोन मिनिट या तेलामध्ये हे आलू आणि वांगे याला छान प्रकारे कारण असं केल्याने हे वांगे आणि आलू तेलामध्ये खूप छान प्रकारे फ्राय होतात आणि त्याची टेस्ट एकदम सुंदर आणि भन्नाट होते। आणि याला सहसा 1 मिनिट छान प्रकारे फ्राय करून घेतला आहे मसाल्यामध्ये। तर या ठिकाणी मी थोडीशी भाजलेल्या शेंगदाण्याची कूट टाकत आहे ग्रेव्हीसाठी घट्ट बनायची। आपण अशीच ही मसाल्याची भाजी 1 मिनिट थांबवून छान प्रकारे तर आपण बघून घेऊ। आपली भाजी छान प्रकारे फ्राय झालेली दिसत आहे। हलवून घेऊ। आपण आपला आवश्यकतेनुसार किंवा आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकू शकतो। तर मला या ठिकाणी एवढा रस्सा हवा आहे, मी एवढं पाणी टाकून ठेवते। या ठिकाणी मी याला 10 मिनिटासाठी बघू शकता छान प्रकारे अशी उकळी आलेली आहे आणि भाजी खूप छान टेस्टी दिसत आहे। कसुरी मेथी टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर छान प्रकारे तयार झालेली आहे आणि दिसायला पण खूपच टेम्पटिंग अशी दिसत आहे। तर बघू शकता आपल्या जेवणाचं ताट रेडी आहे। चपाती आणि आलू वांग्याची भाजी। तर अशाच साध्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।